नमस्कार मंडळी. आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाची मस्त खमंग अशी रेसिपी बनवणार आहोत. फक्त 1 कप साबुदाणा आणि मूठभर शेंगदाणे वापरून आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी एक पॅन घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला कपभर इतकं साबुदाणा घ्यायचं आहे. त्याचबरोबर एक मूठभर इतकं शेंगदाणे घ्यायचे आहे. तर इथे मी कच्चे शेंगदाणे वापरलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला शेंगदाणे आणि साबुदाणा छान असं भाजून घ्यायचं आहे. मीडियम टू लो फ्लेम आपल्याला ठेवायची आहे आणि 4 ते 5 मिनिटं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत जे शेंगदाणे आहे याची सालं निघत नाहीये तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता खूप जास्त आपल्याला शेंगदाण्याला ब्राऊन करायचा नाहीये, फक्त याची साले निघलं पाहिजे. हे बघा या पद्धतीने 4 ते 5 मिनिटं भाजून झालेले आहे. गॅसची फ्लेम मी इथे बंद केलेली आहे. थंड करून घ्यायचं आहे आपल्याला हे छान. इथे मी छान असं थंड करून घेतलेलं आहे एका डिशमध्ये काढून, तुम्ही बघू शकता. आता इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याचे जे साले आहे ते काढून घेऊ शकता किंवा असे जरी वापरले तरीही चालेल. आता शेंगदाणे आणि साबुदाणा आपण मिक्सरच्या एका भांड्यामध्ये ॲड करून घेऊया आणि याची अशी बारीक अशी आपल्याला पूड करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. छान अशी याची पावडर झालेली आहे, बघू शकता. खूप जास्त बारीक नाही झाली तरीही चालेल, फक्त आपल्याला हे मस्त अशी बारीक करून घ्यायची. चाळणी वगैरे आपल्याला काहीही करायची नाहीये. असंच हे जे भरड आपण करून ठेवलेली आहे, हे आपल्याला एका बाउलमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून घेतलेले आहे. ह्याला आपल्याला छान असं किसून घ्यायचं आहे. आता बटाटे आपल्याला खूप जास्त उकळायचं नाहीये, फक्त हे मऊ होईपर्यंतच आपल्याला उकळायचं आहे. याच्यात खूप जास्त प्रमाणात पाणी नाही असलं पाहिजे. याला छान आपण किसून घेतले आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यात आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस मी ह्याच्यात ॲड करून घेतलेला आहे. त्याचबरोबर एक छोटा चमचा इतकं मी इथे साखर ॲड केलेली आहे. 3 ते 4 हिरवे मिरच्या मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या होत्या, ते ॲड करून घेतलेले आहे. एक छोटा चमचा जिरं याच्यात ॲड करून घ्यायचं आणि छान असं आपल्याला ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. आता पीठ मळताना आपल्याला जे बटाटा आहे याचा जे मॉइश्चर आहे याच्यातच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. जर पीठ खूप जास्त घट्ट झालं असेल तर 2 ते 3 चमचे पाणी वापरलं तरीही चालेल. शक्य असेल तर बटाटा जे मॉइश्चर आहे त्याच्यातच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने झाकण लावून आपल्याला हे एक 5 मिनिटं असंच रेस्ट करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इथे उपवासाची पटकन बनणारी चटणी बनवून तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे शेंगदाणे 2 मोठे चमचे शेंगदाणे भरड करून ठेवली होती, म्हणजे शेंगदाण्याचा कूट करून ठेवला होता, ते घेतलेलं आहे. त्याचबरोबर एक पाव कप इतकं ओलं खोबरं घेतलेलं आहे. याला सुद्धा मी किसून ठेवलेलं होतं. तर हे सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यात ॲड करून घेऊया. चवीपुरतं मीठ ॲड करून घेऊया. त्याचबरोबर एक अर्धा चमचा इतकं जिरे, एक हिरवी मिरची ॲड करून घेतलेली आहे. याच्यात आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आणि छान अशी आपल्याला चटणी पिसून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे उपवासाला तुम्हाला आलं चालत असेल तर आलं जरी घातलं तरीही चालेल, लिंबाचा रस जरी घातला तरीही चालेल, नाही घातलं तरीही अशी ही चटणी खायला खूप टेस्टी लागते आणि पटकन बनवून तयारसुद्धा होते. आता हे चटणीला आपण बाजूला ठेवून घेऊया आणि जे आपण पीठ मळून ठेवलं होतं याला एकदा आपण छान असं व्यवस्थित मऊ करून घेऊया. तर मंडळी, आजची रेसिपी जरा जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या राज्यातून, कोणत्या प्रदेशातून किंवा कोणत्या देशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. आणि हो, तुमच्याकडे उपवासाला कोणते कोणते पदार्थ खाल्ले जातात हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. तर याचे आपल्याला छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे. त्यानंतर हे लाटून घ्यायचं आहे. हो मंडळी, आज आपण उपवासाचे पराठे बनवणार आहोत, जे अगदी दिवसभर आपण मस्त मऊ लुसलुशीत असेच राहतात. म्हणजे तुम्ही डब्याला सुद्धा हे उपवासाची रेसिपी घेऊन जाऊ शकता. अगदी पूर्ण दिवस मस्त मऊ राहतात. तर इथे आपण याला मस्त छान असं लाटून घेऊया. लाटताना बाजूला जर चीर जात असेल तर जाऊ द्या, काहीही हरकत नाहीये. तर इथे मी छान याला लाटून घेते. खूप जास्त आपल्याला पातळ लाटायचं नाहीये किंवा खूप जास्त याला जाड सुद्धा ठेवायचं नाहीये. अगदी मध्यम आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर उपवासाचे बरेच वेगवेगळे पदार्थ असतात, पण हे पटकन बनणारे उपवासाचे पराठे आज आपण बनवून तयार करणार आहोत. तर एक डिश किंवा जे झाकण असतं ते घ्यायचं आणि याला असं गोल कट करून घ्यायचं. म्हणजे जे कॉर्नरचे जे चीर झालेले जे भाग आहे ते काढून घ्यायचं.
म्हणजे आपला पराठा दिसायला सुद्धा खूप छान दिसतं आणि जे चीर आहे ते सुद्धा निघून जातं. हे बघा या पद्धतीने मस्त पराठा बनवून तयार झालेला आहे ना. आता आपण ह्याला मस्त असं भाजून घेऊया. तर एका बाजूला आपल्याला छान भाजून झालं, की लगेचच दुसऱ्या बाजूला पलटून घेऊया. खूप मस्त पटकन बनवून तयार होणारी रेसिपी आहे मंडळी. सकाळची घाई-गडबडीत उपवासाच्या दिवसात सुद्धा तुम्ही हे मस्त बनवून तयार करू शकता आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त टम्म हे पराठे फुगतात आहे. हे बघा या पद्धतीने. तर तुम्ही हे एकदा बनवून पूर्ण दिवस जरी ठेवले तर मस्त मऊ लुसलुशीत राहतात. तर तुम्ही सुद्धा उपवासाची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा मंडळी आणि कमेंट करून मला नक्की कळवा. तर इथे तुम्ही बघू शकता कलर मस्त आलेला आहे छान आणि मस्त गुबगुबीत असे आपले हे पराठे बनवून तयार झालेले आहे. याच पद्धतीने आपण पूर्ण पराठे इथे बनवून तयार करून घेऊया. कलर तुम्ही बघू शकता मस्त छान आलेला आहे. खरपूस असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि याच्यावर तुम्हाला हवं असेल तर तूप लावू शकता किंवा तेल लावू शकता. तर ह्या बघा कलर बघा मस्त आलेला आहे. याच पद्धतीने आपण पूर्ण पराठे इथे बनवून तयार करून घेऊया. इथे बघू शकता तुम्ही प्रत्येक पराठा मस्त फुललेला आहे, मस्त गुबगुबीत झालेला आहे. याच पद्धतीने तुम्ही जरी बनवला तरीही हा पराठा अगदी सोप्या पद्धतीने कोणीही सहज बनवून तयार करू शकतं. तर इथे मी पूर्ण पराठे इथे बनवून तयार करून घेतलेला आहे आणि याला आपण चटणीबरोबर, त्याचबरोबर तुम्ही याला दह्याबरोबर किंवा चहाबरोबर जरी घेतला तरीही चालेल. हे बघा या पद्धतीने मस्त मऊ लुसलुशीत अगदी दिवसभर असेच राहतात. तर कशी वाटली मंडळी आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. अशी छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त का स्वस्थ राहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.